नावाला धन्यवाद असो आणि सचिन दादा यांच्या साक्षीसाठी सुद्धा देवाच्या नावाला धन्यवाद देते. जसं मी काल म्हटलं होतं की आपल्या बंधूंनी देखील सांगितलं, माझी तब्येत बरी नव्हती, पण जशी ही प्रार्थना सुरू झाली ना, जसं सचिन दादांनी मी कालच सांगितलं, प्रार्थना सुरू केली तसा माझा ताप पूर्णपणे निघून गेला. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि ही त्याचीच कृपा आहे की तो त्या आजारपणामध्ये आपल्याला राहू देत नाही, है ना. तो स्पर्श करतो, तो शब्द बोलतो आणि तुम्हाला मला आरोग्य प्राप्त होतं. आज देवाने मला इथे बसवलं, त्याचं वचन बोलण्यासाठी देवाने जी कृपा दिली त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देते. ख्रिस्तामध्ये आपले बंधू सतीश यांचे देखील आभार मानते. काल फार सुंदररित्या त्यांनी आपणाला वचनामधून चालवलेलं आहे. 2 कोरिंथियाचा 5वा अध्याय त्याची 15 ते 17 वचनापर्यंत आपल्या बंधूंनी आपल्याला चालवलं. हालेलुया. कोणी त्याचा सारांश सांगू इच्छित आहे का? काल आपण काय बरं शिकलो? आम्हा सगळ्यांचं पाप त्याने घेतलं आणि तो आमच्या पापासाठी मरण पावला. आणि आपणास ठाऊक आहे की मेलेला मध्ये उठवलेला ख्रिस्त यापुढे मरत नाही आणि त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही, हे आपण शिकलो. हालेलुया. आणि येस. देव चेहरा पाहत नाही तर तो आपला अंतकरण पाहतो, हे शिकलो. थँक्यू. हालेलुया. अजून अजून कोणी सांगू इच्छित आहे? इकडे आपल्याला पाऊल सांगतो की आतापासून आम्ही कोणाला देह स्वरूपाने ओळखत नाही, तर जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे तसे ओळखत नाही. इथे आपल्याला पाऊल सांगतो की आता आम्ही आउटवर्ड अपिअरन्स, आपण तिथे आउटवर्ड देव आपला आउटवर्ड अपिअरन्स बघत नाही पण आपला अंतकरण पाहतो, हे इथे आपल्याला शिकायला भेटलं. आणि इथे पाऊल सांगतो की जर कोणी आता ख्रिस्तामध्ये, आपण सर्वजण न्यू क्रिएशन आहोत. आपलं जे जुनं होतं ते सगळं आपण सगळं सोडून आपण ख्रिस्तामध्ये आता आपण नवीन उत्पत्ती आहोत. म्हणजे आता आपण की आता आपण यापुढे जर जगेल तर आपण ख्रिस्तासाठी जगलं पाहिजे. वी शुड लिव्ह फॉर क्राइस्ट, हे आपण शिकलो. हालेलुया. 2 कोरिंथियाचा 5वा अध्याय आणि 15 पासून पुढल्या वचनामध्ये आपण काय शिकलो? जो एक मेला तो सर्वांकरिता मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी कुणासाठी जगावं? तो जो एक मेला आणि उठला. हालेलुया. जो तुमचा माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकरिता जगावं. हालेलुया. आणि इथून पुढे जरी आम्ही ख्रिस्ताला पाऊल म्हणतो, देहदृष्ट्या ओळखत होतो, जेव्हा ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला, ख्रिस्ताला समोरासमोर ओळखणारे बरेच जण होते, है ना. ख्रिस्ताचे बंधू भगिनी होते, नासरेतामध्ये राहणारे लोक, यहुदा, इस्रायल, ज्यांनी डोळ्यांनी ख्रिस्ताला पाहिलं ते देहदृष्ट्या ख्रिस्ताला ओळखत होते. पण आता पौल काय म्हणतो? आम्ही ख्रिस्ताला तसे ओळखत नाही. जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, ख्रिस्ताला जे गौरवी शरीर मिळालेलं आहे, देव पित्याने त्याला उठवलेला आहे, आम्ही तो देवाचा पुत्र तारणारा ख्रिस्त म्हणून त्याला ओळखतो. आणि त्याचप्रमाणे जे आता तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत तसे देहदृष्ट्या आम्ही एकमेकांना ओळखत नाही. का ओळखत नाही? त्याचं कारण पुढच्या वचनामध्ये दिलंय. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो कोण आहे? तर तो कोण आहे? नवीन उत्पत्ती. येस, ही इज अ न्यू क्रिएशन नाव. आता जुना मनुष्य मारला गेला, तो पुरला गेला. आता कोण आहे? आता कोण आहे? आता कोण जगतो? आता येशू ख्रिस्त जगतो. येस. आपल्यामध्ये आता येशू प्रभू ख्रिस्त येशू ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आता मी ती जुनी सुजाता नाही, आता मी तो जुना मनुष्य नाही. मी माझा जुना देह स्वभाव काय केलेला आहे? ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर टांगलेला आहे. हालेलुया. आता जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे, आपल्या बंधूंनी आपणाला सांगितलं, आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. माझ्यामध्ये परिवर्तन, माझ्यामध्ये बदल झालाय का? मी तोच जुना मनुष्य आहे. ख्रिस्ताला ओळखण्यापूर्वी, ख्रिस्ताला स्वीकारण्यापूर्वी, ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती जेव्हा मी झालेले आहे, ख्रिस्तामध्ये जेव्हा मी बाप्तिस्मा घेतलेला आहे, आता मी ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे, तर मी ख्रिस्तामध्ये झालेली नवी उत्पत्ती आहे का? आता मला माझ्या जुन्या देह स्वभावांचा, जुन्या पापाची आवड आहे की पापांचा तिटकार आहे? हालेलुया.
ना. तुम्ही आणि मी सर्व जाणतो प्रियांनो, आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती झालेलो आहोत, आपल्याला देवाचा पवित्र आत्मा मिळालेला आहे, आपल्याला देवाचा पवित्र आत्मा चालवतो. पण तुम्ही आणि मी पाप करत नाही असं आहे का प्रियांनो? असं आपणामध्ये कोणी आहे का जो पाप करत नाही? करतो पाप आपण सर्व. करतो पाप आहे ना. योहान काय म्हणतो? जो म्हणतो की माझ्या ठाई पाप नाही, तो कोण आहे? लबाड. योहान लबाड आहे, तो खोटं बोलतो. असं कोणीच नाही. तुम्ही आणि मी पाप करतो प्रियांनो. मग फरक काय? मग कशी काय नवी उत्पत्ती झालो आपण? आपल्या बंधूंनी काल आपल्याला काय बरं शिकवलं? फरक काय? येस, आता आपल्याला पापाची जाणीव होते आणि आपण पश्चाताप करतो. आता आपण त्या पापामध्ये आनंदी होत नाही प्रिया. आता आपल्याला त्या पापाची काय लागते? टोचणी लागते. पूर्वीही मी खोटं बोलत होते, आजही माझ्या तोंडून खोटं निघून गेल्यावर काय होईल? मला त्याची टोचणी लागेल. कोण टोचणी लावेल? देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला त्या पापाची जाणीव करून देईल. आणि आपण कुठे जाऊ? आपण आपलं अंतःकरण फाडून आपल्या परमेश्वराजवळ, आपल्या ख्रिस्ताजवळ त्याचा पश्चाताप करू. आपण आपल्या प्रभूला सांगू, देवा हे माझं पाप माझ्यापासून दूर कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपण क्षमा मागतो. हे आपण ख्रिस्तामध्ये झालेली नवी उत्पत्ती आहे. दिवसेंदिवस आपण त्याच्या प्रतिरूपामध्ये ढळले जात. हालेलुया. आज आपण पुढे जाऊया. मी विनंती करेन 18 वचन वाचा, 2 Corinthians 5:18. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. आमेन. हे सर्व कुणाकडून झालेलं आहे? हे सर्व कुणाकडून झालं? ख्रिस्ताकडून. देवाकडून झालेलं आहे. आमेन. तुम्ही आणि मी केलेलं नाहीये. पहा, जुने ते होऊन गेले है ना. आपण दर नवीन वर्षाला कित्येक नवीन वर्षाला 1 तारखेला हा संदेश ऐकतो. जुने ते होऊन गेले, पहा मी सर्व नवे करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही नवीन केलेलं आहे. हालेलुया. आमेन. आणि हे तुमच्या माझ्या चांगल्या कृत्यांनी नाही, तुम्ही आणि मी केलेलं नाहीये, तर हे आपल्या देवाने केलेलं आहे. काय बरं देवाने केलेलं आहे? वचनामध्ये लिहिलंय, त्याने आपणाबरोबर तुमचा आमचा समेट कुणाच्या द्वारे केला? ख्रिस्ताच्या द्वारे केलं. ख्रिस्ताच्या द्वारे केलं. ख्रिस्ताच्या द्वारे. येस, ख्रिस्ताच्या द्वारे केलं. थँक्यू हिरे अंकल. कुणामध्ये समेट होण्याची गरज असते? कुणामध्ये समेट केला जातो? परमेश्वराचा आणि आमचा. येस, इथे परमेश्वराचा आणि आपला समेट झालेला आहे. पण कुठल्या 2 घटकांमध्ये समेट केला जातो? समेटाची गरज का पडते? समेट म्हणजे काय? जे दूर आहेत. जे दूर आहेत. येस, अजून? फ्रेंड आणि एनिमी मध्ये. येस, फ्रेंड आणि एनिमी. जे पूर्वी मित्र होते पण आता काय झालेत? आता शत्रू झालेले आहेत. आता काय झालेले आहेत? वेगळे झालेले आहेत. एकमेकांपासून दूर झालेले आहेत. एकमेकांपासून काय झालेले आहेत प्रियांनो? विभक्त झालेले आहेत. त्यांच्यामध्ये समेटाची गरज पडते ना. जे एकत्र आहेत, एकजूट आहेत, त्यांच्यामध्ये समेटाची गरज पडते का? नाही गरज पडत. तर आपण ख्रिस्तापासून, आपण आपल्या देवापासून दूर कधी झालो? तुम्हा सर्वांना माहिती. कधी बरं दूर झालो? पाप केल्यानंतर. येस, पाप केल्यानंतर. तुमचा माझा जन्मच पापात झालेला आहे. आपण कुणाची संतती आहोत? आदामाची संतती आहोत. त्या आदाम आणि हवेने काय केलं? आधी परमेश्वराने त्यांना एदेन बागेत ठेवलं होतं. परमेश्वर रोज त्यांची भेट घेत असे, पण त्यांनी काय केलं? पाप केलं. त्यांनी पाप केलं. देवाची आज्ञा मोडली. देवाने काय सांगितलं होतं? ह्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. ते खाल तर तुम्ही काय कराल? खास मराल. येस. आणि त्यांनी पाप केल्यानंतर देवाने काय केलं? त्यांना बागेतून बाहेर काढलं. देवाच्या सानिध्यातून, देवापासून पापामुळे ते दूर झाले. हालेलुया.
मग आता मनुष्याचा देवाबरोबर समेट कसा होईल, है ना? इयोब म्हणतो की मनुष्याचा देवाबरोबर समेट कसा होईल. इयोबाचा 9वा अध्याय आणि 1लं वचन वाचा. इयोब 9:1. इयोब 9:1. तेव्हा इयोब म्हणाला, खरोखर हे असेच आहे, हे मला ठाऊक आहे, पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल. मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल. त्याच अध्यायातील 32 आणि 33 वचन वाचा. मी त्याच्याशी वाद करावा, आम्ही एकमेकात लढा माजवावा, असा तो माझ्यासारखा मानव नाही. आम्हा दोघांवर हात ठेवेल असा कोणी मध्यस्थ आम्हा उभयतामध्ये नाही. इयोब काय म्हणतो, मानव जो कसा आहे, मानव पापी आहे, पापामध्येच आपला जन्म झालेला आहे ना. दावीद राजा काय म्हणतो, मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले, मी तेव्हाचाच पापी आहे प्रभू. इयोब देखील म्हणतो, मनुष्य देवासमोर नीतिमान कसा बरं ठरेल. मी त्याच्याशी वाद करावा आणि आम्ही एकमेकांमध्ये लढा माजवावा, असा देव काय माझ्यासारखा मानव नाहीये. तर असा कोण आहे आम्हा दोघांवर हात ठेवील, असा कोणी मध्यस्थ आमच्या दोघांमध्ये नाही. इयोब त्या नीतिमान पुरुषाची त्याची मागणी करतो की कोणीतरी मध्यस्थ आमच्यामध्ये उभा राहावा, जो काय करेल, आम्हा दोघांवर हात ठेवेल. म्हणजे काय करेल, आमच्या दोघांचा समेट करेल. हालेलुया. आणि असा कोण आहे प्रियांनो? येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त आहे ना. इयोबाचा 15वा अध्याय 14 ते 16 वचन पण वाचा, त्याच्यामध्ये पण तेच दिले. इयोब 15, 14 ते 16. मनुष्य निष्कलंक कोठून असणार, स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार. पहा, तो आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरत नाही, आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही. तर तो पाण्यासारखा पातकाचे प्राशन करीतो. असत्य, अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा. मी तुला समजावून सांगतो, माझे ऐकून घे. इथे काय म्हणत आहे अलिफस तेमानी, तो म्हणत आहे की मनुष्य निष्कलंक किंवा मनुष्य निर्दोष कसा बरं असणार, स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार. पाहतो म्हणजे देव आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरत नाही, आकाशही देवाच्या दृष्टीने निर्मळ नाही. तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करीतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा. जो रोज पाण्याप्रमाणे पातक पितो, म्हणजे रोज आणि रोज प्रत्येक क्षणी पातक करतो, तो मनुष्य देवासमोर नीतिमान कसा ठरेल. तो मनुष्य देवासमोर कसा बरं उभा राहील. हालेलुया. कसा बरं उभा राहील. हे देवाने केलेलं आहे. देवाने काय केलं, देवाने आपला नीतिमान, देवाने आपला पवित्र, देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. हालेलुया. जर मनुष्य देवाच्या आणि दोन्ही ग्रुपमध्ये आहे ना, जसं आपण मगाशी पाहिलं, 2 घटकांमध्ये जर समेट व्हायचं आहे, तर कोणीतरी मध्यस्थ त्यांच्यामध्ये हवा, जे विभक्त झालेले आहे. हालेलुया. आणि समेट करणारा कसा हवा प्रियानो. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याला समेटाचा अधिकार हवा. दुसरी गोष्ट, तो दोन्हींच्याही समान असावा. असा कोण होता, असा तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, कुमारी गर्भवती झाली. जर तो संपूर्ण देव असता तर तो समेट घडवू शकला असता का प्रियांनो. तर तो समेट घडवू शकला नसता. त्याला पाप काय ते ठाऊक नसतं, त्याला पाप काय ते ठाऊक नव्हतंच प्रियांनो. पण तो मनुष्य रूपाने जन्म आला आणि तो नीतिमान राहील. हालेलुया. तो संपूर्ण देव आणि त्याच वेळी संपूर्ण मनुष्य होता. म्हणूनच लक्षात घेऊया प्रियांनो, तो कुमारीच्या पोटी जन्मास आला. तो आदामाची संतती नाहीये, शेवटला आदाम आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त त्याचा मानवी विनाशी बीजापासून नव्हे तर पवित्र आत्म्याच्या योगाने
कुमारी गर्भवती झाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. म्हणून तो नीतिमान पुरुष जो प्रभू येशू ख्रिस्त, जो संपूर्ण मनुष्य आणि संपूर्ण देव होता, त्याच्याद्वारे काय झालं? त्याच्याद्वारे देवाने मनुष्यांशी आपला समेट करावा. हालेलुया. कलसेकरास पत्र याचा हालेलुया. पहिला अध्याय 20 ते 22 वचन वाचा. कलसे 1 20 ते 22. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. आमेन. वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून, है ना, समेटामध्ये शांती करणं गरजेचं आहे. शांती करून त्याद्वारे ते मग पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर समेट करणे हे देवपित्याला बरे वाटले. तुम्ही जे पूर्वी काय होता, दुष्कर्मे करीत मनाने देवापासून परके आणि देवाचे वैरी असे होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीरात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. कशासाठी समेट केला आहे? यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करा. इफिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय 11 ते 16 वचन वाचा. इफिस 2 11 ते 16. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्याची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे, अशा स्वतःची सुनता म्हणवणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणविले जाणारे होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्ताविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनांच्या करारास परके, आशाहीन व देवाविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला. 16 पर्यंत वाचा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडबिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, ह्यासाठी की स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा करार, नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? पूर्वी जे तुम्ही विदेशी होता, जे सुनता न झालेले, देवाच्या कराराचे नाही असे कोण होता? देवहीन, देव विरहित असे लोक होता. हालेलुया. विदेशी लोकांबद्दल इकडे पौल लिहित आहे. पण तुम्ही जे प्रत्येक मनुष्य है ना, इस्रायलाशी देवाने करार केला तेव्हा ते देवाचे लोक झाले. पण पापामुळे, नियमशास्त्रामुळे पापाची जाणीव होते. पापामुळे जो आज्ञाविधींचं नियमशास्त्र जे मनुष्याचं विरोधक आहे, त्याच्याद्वारे काय होतो? तुमच्यामध्ये आणि देवामध्ये कशाची तरी आडभिंत उभी होती. ती कशाची आडभिंत उभी होती? पापाची. आपल्यामध्ये आणि देवामध्ये पापाची आडभिंत उभी होती. ती आडभिंत कुणी मोडून टाकली? प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभावरील मरणाद्वारे, आपल्या शरीराद्वारे, आपल्या रक्ताने त्या पापाची पूर्ण खंडणी भरून ती आडभिंत मोडून टाकली. आणि वचनामध्ये काय लिहिलंय? 15 वचनात, त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की आपण समेट घडवून आणून आपल्या ठायी
दोघांचा एक नवा मनुष्य उत्पन्न करावा आणि त्याने वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे देवाबरोबर त्यांचे एक शरीर करून दोघांचा समेट करावा म्हणून असे केले. कुठल्या दोघांचा समेट? कुठल्या दोघांचा समेट? देवाचा आणि मानवाचा. आणि देवाचा. देवाचा आणि मानवाचा आहे ना. मनुष्य देवाचा वैरी ठरला होता. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 6 ते 11 वचन वाचा. रोम 5, 6 ते 11. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा. चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाचे आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो. आमेन. हालेलुया. की तो समेट आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. हालेलुया. म्हणून योग म्हणतो की असा कोण आहे जो आम्हा दोघांमध्ये समेट करेल. कारण देव जो पवित्र 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 आहे आणि मनुष्य जो पातकी आहे, त्या दोघांना एकत्र कोण आणेल? त्या दोघांवर हात कोण ठेवेल? इयोबाचे तिन्ही मित्र त्यांनी काय केलं? परमेश्वराने काय म्हटलं ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे बोलले नाही. त्यापैकी एक मित्र काय बोलतो ते आपण वाचूया. मी विनंती करेन, इयोबाचा 4था अध्याय काढा. इयोब 4. यस, इयोबाचा 4था अध्याय 14 ते 21 वचन वाचा. इयोब 4, 14 ते 21. मला भीती प्राप्त होऊन मी थरथर कापू लागलो. माझी हाडे लटलटू लागली. माझ्या तोंडाजवळ वायुरूपी असा कोणी गेला. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही. तरी माझ्या समोर काही आकृती होती. मी मंदवाणी ऐकली की मर्त्य मानव ईश्वरापुढे धार्मिक ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय? पहा, तो तर आपल्या सेवकाचाही भरोसा धरत नाही. तो आपल्या दिव्यदूतास प्रसाद केल्याचा शेष लपवितो. कितीपर्यंत वाचायचं? नाही, 21 पर्यंत. तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाया मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्या पुढे काय पान? जे पतंगावरचे चिरडले जातात, सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात जे ते खिन्न खिन्न होतात, त्याचा कायमचा नाश होतो व कोणी त्याची पर्वा करत नाही. त्याच्या राहुटीचा तणाव कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्तीविना ते मरून जातात. अलिफस तेमानी आहे, जो काय म्हणत आहे 12व्या वचनापासून जर वाचलं, 12व्या वचनामध्ये तो काय म्हणतो इयोबाला? मला एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली. रात्री मनुष्य निद्रावश होतात, अशा समयी मला दृष्टांत होऊन मी विचार लहरीत मग्न झालो असता. म्हणजे रात्री झोपेमध्ये त्याला जो दृष्टांत झालेला आहे त्याविषयी तो लिहितो. तो काय म्हणतो? मला भीती प्राप्त होऊन मी थरथर कापू लागलो, माझी हाडे लटपटू लागली, माझ्या तोंडाजवळून वायू स्वरूपी, त्याचा अर्थ दिलाय, एक आत्मा गेला. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही. तरी माझ्या समोर काही आकृती होती, मी त्याची मंदवाणी ऐकली. आणि त्याची मंदवाणी काय आहे? मर्त्य मानव ईश्वरासमोर निर्दोष धार्मिक ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे
शुद्ध ठरेल काय? पहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरीत नाही. तो आपल्या दिव्य दूतांस प्रमाद केल्याचा दोष लावितो. तर मृतिका गृहात है ना, म्हणजे मातीच्या भांड्यात जे राहतात, ज्यांचा पाया मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्या पुढे काय पाड? ते पतंगासारखे चिरडले जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात छिन्न भिन्न होतात. त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही. त्यांच्या राहुटीचा तणावा कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्ती विना ते मरून जात नाहीत काय? अलिफस तेमानीला रात्री हा जो दृष्टांत झालेला आहे, तो कुणाच्या द्वारे झालेला आहे? परमेश्वराच्या परमेश्वराच्या द्वारे झाला. म्हणून आपण आज हा दृष्टांत वाचलाय. कुणाच्या द्वारे झालेला? अजून कुणाच्या द्वारे झालेला आहे? अजून कोणी काही सांगू इच्छित? येस, पवित्र आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्म्याच्या द्वारे. येस. झोपेमध्ये असताना त्याने एक दृष्टांत पाहिला, एक आकृती त्याच्या समोर उभी राहिली, त्याचं स्वरूप त्याला कळलं नाही. आत्म्याप्रमाणे कोणी त्याच्या समोर आलं. कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. येस, एक मिनिट. कोण? येशू प्रभू ख्रिस्त. येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त आहे. येस. मला वाटतं दीदी सैतान असेल, कारण की देवाला कोण भेटणार नाही, सैतानालाच घाबरला असणार. येस, हालेलुया. सैतान आहे प्रियांनो, हा दुरात्मा आहे प्रियांनो. इट इज अ डेमॉनिक विजन, सॅटॅनिक रिव्हिलेशन. लक्षात घ्या. म्हणून योहान काय म्हणतो? प्रत्येक आत्म्याची परीक्षा करा. कशावरून तुम्ही ओळखाल हा सैतानाकडून आहे, हा देवाकडून आहे? जो देवाच्या वचनानुसार बोलतो तो देवाचा आहे. जो देवाच्या वचनाच्या विपरीत बोलतो तो सैतानाचा आहे, तो खोटा संदेष्टा आहे प्रिया. म्हणूनच देवाने इयोबाच्या तिन्ही मित्रांना दोष लावला ना. त्या देवाने काय म्हटलं ते आपण वचन वाचूया. इयोब 42 मध्ये आहे माझ्या मते. येस, इयोब 42:7. इयोब 42:7 वाचा. परमेश्वराचे इयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलिफस तेमानीला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रावर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक इयोब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक इयोब याच्याकडे जा व आपल्यासाठी होम बली अर्पण करा. मग माझा सेवक इयोब तुम्हासाठी प्रार्थना करील, कारण मी त्याचवरच अनुग्रह करील. म्हणजे मग माझा सेवक इयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हास मिळणार नाही. आमेन. आमेन. लक्षात आलं प्रियांनो? कारण ती जी वाणी झाली, ती वाणी काय बोलली? आपण इयोबाच्या 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा येऊया. आपण लक्षात घेऊया प्रियांनो, जेव्हा दुष्टाकडून, जेव्हा दुरात्मा सैतानाकडून जेव्हा बोलणं येतं ना, सैतान अर्ध वचन आणि अर्ध असत्य बोलतो. वचनामध्ये सैतान काय म्हणत आहे? मर्त्य मनुष्य ईश्वरासमोर निर्दोष ठरेल काय? धार्मिक ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्या पुढे शुद्ध ठरेल काय? पण पुढे काय म्हणतलंय? पहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरीत नाही. तो आपल्या दिव्य दूतांस प्रमाद केल्याचा दोष लावतो. तर मृतिका गृहात जे राहतात, ज्यांचा पाया मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्या पुढे काय पाड? ते पतंगासारखे, म्हणजे मॉथ है ना, पतंग फुलपाखरू सारखं जो एक हे आहे त्याच्या प्रमाणे चिरडले जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अवकाशात ते छिन्न भिन्न होतात. त्यांचा कायमचा नाश होतो. कोणी त्यांची पर्वा करीत नाही. हे वचन देवाकडून आहे का प्रियांनो? देवाने जर तुमची माझी पर्वा केली नसती, देवाने जर मनुष्याची पर्वा केली नसती, तर देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला असता का समेटासाठी? हे देवाकडून आहे. म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, जे स्वप्नामध्ये दृष्टांत होतात, जी वाणी तुम्ही ऐकता, ती खरोखर देवाच्या आत्म्याची आहे की सैतानाच्या आत्म्याची आहे, हे समजून घ्या प्रिया. की दुरात्म्यांची आहे, डेमॉनिक आहे. ह्याची परीक्षा तुम्ही ह्याच्याद्वारे करा.
देवाच्या वचनाद्वारे जे वचन मला प्राप्त होत आहे ते देवाच्या वचनाला धरून आहे की देवाच्या वचनाचा विपर्यास करणारा. खोटे संदेश देखील असंच सांगतात ना. म्हणूनच देवाने अलिफस तेमानी आणि त्याच्या दोन्ही मित्रांना दोष लावला. तुम्ही मूर्खपणाचे देवाच्या दृष्टीने यथार्थ असं बोलला नाही. कारण देव मनुष्याची जे मृत्तिका गृहात राहतात, ज्या मातीपासून ते बनवलेले आहेत, त्यांची देव पर्वा करीतो. त्यांच्यासाठीच देवाने आपला एकुलता एक पुत्र समेटाची सेवा करण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र पाठवला. हालेलुया. जो पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव होता. तुमचा माझा समेट देवाबरोबर होणं गरजेचं आहे का देवाचा आपल्या बरोबर समेट झाला पाहिजे? आपला समेट देवाबरोबर झाला पाहिजे की देवाचा समेट आपल्या बरोबर झाला पाहिजे? आपला झाला पाहिजे देवाबरोबर. का बरं आपला झाला पाहिजे? फरक काय? फरक काय? प्रश्न कळला? देवाचा समेट आपले यस. कारण आपण पाप केलो आणि त्याच्यापासून दूर गेलो. कारण आपण पाप केलं, आपण चुकलो. देव चुकला नाही प्रियांनो. तो काही मानव नाही चुकायला. देव कधीही चुकत नाही. आपण पाप केलं आणि त्याच्या कृपेला उणे पडलो, आपण त्याच्यापासून दूर गेलो, म्हणून देवाबरोबर आपला समेट होणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी देवानेच मध्यस्थी केली. ते कुठल्याही मनुष्याकडून झालेलं नाहीये. देवाने आपला एकुलता एक पुत्र यासाठी पाठवला की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. त्या वधस्तंभावर तुमच्या माझ्या त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणावं लागलं देवाला? ख्रिस्त काय म्हणाला? माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? तुमचा माझा समेट देवाबरोबर होण्यासाठी देवाला आपल्या पुत्राचा त्याग करावा लागला. का बरं त्याग केला देवाने आपल्या पुत्राचा? जो पुत्र म्हणतो की मी पित्यामध्ये आणि पिता मजमध्ये आहे. युगाच्या आरंभापासून प्रारंभीपासून शब्द देव होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. पिता पुत्र पवित्र आत्मा एक आहे. तो पुत्र जो पित्यामध्ये आहे तो पित्याला असं का म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? का बरं पित्याने पुत्राचा त्याग केला? कारण येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीचं पाप घेतलं स्वतःवर. कारण त्यावेळी तो त्याचा निर्दोष निष्कलंक कोकरा कसा होता ज्याच्यावर संपूर्ण मनुष्य जातीचं पाप लादण्यात आलं होतं ना. पुढे आपण शिकणार आहोत. ज्याला पाप ठाऊक नव्हतं तो तुमच्या माझ्यासाठी काय झाला? पाप असा त्या वधस्तंभावर झाला. यासाठी की स्वतःच्या रक्ताद्वारे ज्या तुमचा माझा त्याग परमेश्वराने केला होता, जे आपण त्याच्यापासून दूर होतो ते आपला समेट कुणाबरोबर व्हावा? आपल्या देवपित्या बरोबर व्हावा. जे तुम्ही आणि मी देव विरहित प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. प्रत्येक जण मेंढराप्रमाणे भटकले होते. प्रत्येक जण पापी, दुर्बळ आणि देवाचे शत्रू असे ठरले होते. आपल्यामध्ये जो देह स्वभाव देवाशी शत्रुत्व करणाराच स्वभाव आहे. त्या मनुष्याचा देवाबरोबर समेट करण्यासाठी तो देवाचा पुत्र आला. आणि त्याच्याविषयी योग म्हणतो असा कोण आहे की जो देवावर आणि मनुष्यांवर हात ठेवेल? जो पूर्ण देव आणि जो पूर्ण मनुष्य आहे. जो पूर्ण मनुष्य असतानाही निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र असा राहिला, त्याने स्वतःच्या देहाद्वारे, स्वतःच्या रक्ताच्या खंडणीद्वारे तुमच्या माझ्या पातकी मनुष्य, तुमच्या माझ्या पापी लोकांचा त्या पवित्र देवाबरोबर त्याने आपल्या शरीराद्वारे, आपल्या वधस्तंभाद्वारे समेट केलेला. म्हणून पौल काय म्हणतो वचनामध्ये? पुन्हा एकदा ते वचन वाचूया आपण. हे सर्व देवापासून आहे. त्याने आपणाबरोबर तुमचा आमचा समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिलेली. समेटाची सेवा आम्हास दिलेली आहे म्हणजे आता आपण समेट करवतो का? आता समेटाची सेवा तुम्हाला मला दिली आहे म्हणजे काय?
आता आम्हाला माणसांना मार्ग दाखवायचा आहे की समेट कुठे आहे. येस, समेट झालेला आहे. पापाची खंडणी भरण्यात आलेली आहे. पण तो मार्ग, देवाकडे जाण्याचा मार्ग आहे ना, तो मार्ग लोकांना आपल्याला दाखवायचा आहे. तो समेटाची सेवा म्हणजे तो समेट जिकडे होतो ना, तिथपर्यंत लोकांना नेणं हे तुमचं माझं काम. हालेलुया. कारण अजूनही अनेक जण अंधारात आहे, अजूनही अनेक जण देवविरहित जीवन जगत आहेत, अजूनही अनेक जण देवाचे शत्रू, त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये पापाची आडभिंत उभी राहिली आहे. त्यांची वाणी देवाकडे जात नाही प्रियान, ते देवाला ओळखत नाहीत. त्यांचा समेट देवाकडे देवाबरोबर होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यांना त्या समेटाकडे, समेट कोण आहे? प्रभू प्रभू येशू येशू ख्रिस्त. ख्रिस्त आहे. आमेन. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्याची सेवा तुम्हाला आणि मला दिलेली आहे. म्हणून पौल करिंथ येथील मंडळीला लिहित आहे, हे देवाकडून आहे. ज्या देवाने आपणाबरोबर ख्रिस्ताद्वारे तुमचा माझा समेट केलेला आहे आणि आता ती समेटाची सेवा तुम्हाला आणि मला. हालेलुया. आज आपण इथे थांबूया. याविषयी जर कुणाला प्रश्न असतील तर नक्की विचारा, नाहीतर आपण इथून पुढची वेळ आपले बंधू सचिन यांच्या. दीदी, मला एक छोटासा एक प्रश्न विचारायचा होता. बोला. की मी जेव्हा प्रभूमध्ये नव्हतो त्यावेळेला माझा एक जाधव म्हणून मित्र होता. मला क्षणभर सोडत नव्हता तो. म्हणजे मी ड्युटीवरून आलं की त्यांनी मला फोन करायचा, घरी यायचं, काय पाणी व्हायचं, आणि आम्ही 8-9 वाजेपर्यंत म्हणजे संघच असायचो. पण जेव्हा प्रभूमध्ये आलो आणि प्रार्थनेमध्ये जायला लागलो तर लवकर त्यांनी माझा एकदम त्याग केला आणि पटकन सोडून दिलं. आणि येता जाताना बोलत देखील नव्हतं, लगेच तो रस्ता चेंज करायचा. म्हणजे किती कठीण कार्य आहे देवाचं. हालेलुया. असे अनेक जण आहेत प्रियांनो की आपणाला सोडून जातील, पण लक्षात घेऊया हे फार कठीण आहे जेव्हा आपण देवापासून विभक्त असतो, जेव्हा देवापासून दूर असतो. देव आपणा समेट, कदाचित देव त्यांच्या मनामध्ये कार्य करेल, ते ख्रिस्ताकडे येतील आणि तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये पुन्हा ती मैत्री होईल. पण ख्रिस्तासाठी आपण इतरांसाठी ख्रिस्ताला सोडू नये. हालेलुया. जसं राऊत अंकलनी सांगितलं, फार कठीण आहे. अनेक जण तुम्हाला सोडून जातील कारण ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, पण तुम्ही ख्रिस्ताला सोडून. हालेलुया. कारण ख्रिस्त तुम्हाला आणि मला कधीही सोडत नाही. यस संदेश. थँक्यू राऊत साहेब. येस, नीताला एक प्रश्न मला वाटतं. त्याआधी मी मात्र ही गोष्ट नक्की सांगू इच्छितो राऊत साहेब, आणि ही आपण सर्वांनी अनुभवली असेल की नक्कीच ख्रिस्तामध्ये आल्यामुळे प्रभूने म्हटलेले, तुम्ही जगाचे नाहीये. तुम्ही जर जगाचे असते तर जगाने तुमच्याशी मैत्री केली असती, तुम्ही जगाचे म्हणून तुमच्याशी चांगलं वागलं असते, प्रेमाने वागले असते, सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला समाविष्ट केलं असतं. पण प्रभूने स्पष्ट सांगितले की प्रभूने तुम्हाला मला जगापासून निवडून घेतलंय, म्हणून जगाने आधी प्रभू येशूचा द्वेष केला, म्हणून ते तुमचा माझा पण द्वेष केला. पण ह्याच्याबरोबर एक आनंदाची बातमी सुद्धा प्रभूने सांगितली. कारण जेव्हा पेत्र म्हणतो, प्रभूजी आम्ही तुमच्यासाठी सगळं काही सोडलं, आम्ही आमचे घरदार, आई वडील, भाऊ बहीण, लेकरं, पत्नी, पती सर्व सोडलं, आम्हाला काय मिळेल? तर प्रभूने सांगितलेलं आहे की जे कोणी देवाच्या राज्यासाठी आई वडील, भाऊ बहीण काही सोडत असतील, त्यांना या युगात, या सांप्रत काळी अनेक पटीने ते मिळतील. म्हणजे जर तुम्ही आई वडिलांना सोडले तर तुम्हाला अनेक पटीने आई वडील मिळतील, भाऊ बहीण मिळतील, सर्व काही मिळेल आणि येणाऱ्या युगामध्ये नक्की मिळणार. हालेलुया. आणि मला वाटतं राऊतसाहेब, आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. कारण आपण आपल्या प्रार्थना गट आहे, आपली मंडळी आहे, एक मित्र सुटला तर परमेश्वरामध्ये किती मित्र मैत्रिणी जुळतात. आज मी मला देहदृष्ट्या म्हटलं, जगीदृष्ट्या तर मला 3 सख्या बहिणी आहेत, पण ख्रिस्तामध्ये मला अगणित भाऊ आहेत, अगणित बहिणी आहेत. हालेलुया. तर परमेश्वरामध्ये आपल्याला भरपूर काही मिळतं. नीताला काही बोलायचं? हालेलुया. काय ते योबाच आपण जे वाचलं त्याच्याविषयी मला थोडस बोलायचं होतं की सैतान अनेक वेळेला आपली फसवणूक करतो, आणि त्याचा एक मोठा अनुभव मी माझ्या आयुष्यामध्ये घेतला जेव्हा सतीश ऍक्टिंग या करिअर कडे जेव्हा बघत होता, आणि जेव्हा जेव्हा आमच्या पालकांकडून पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन दिलं होतं की हे तुझ्यासाठी नाहीये, कारण की तू ट्रान्सलेशन करतो आणि देवाला तुझा उपयोग करून घ्यायचा आहे.
पण तोपर्यंत ऍक्टिंग करण्यासाठी सतीशने खूप स्ट्रगल केलं होतं. म्हणजे मुंबईत राहणं, तिथलं स्ट्रगल, पुण्यातलं स्ट्रगल, हे सगळं काही केलं होतं. आणि मला असं वाटत होतं की हे तू सोडू नये. अनेक मोठे ऍक्टर्स आहेत जे ख्रिश्चन आहेत, तर तू केलंस तर काय होईल असं मी वारंवार सांगत होते. आणि त्यासाठी मी उपवास देखील 7 दिवस केले होते की देवा तू मार्गदर्शन दे काय करायचं ते. आणि त्यावेळेला एक वचन माझ्या समोर आलं की जग आणि जगातलं सर्व काही माझं आहे. आणि मी सतीशला त्यावेळेला हे कन्व्हिन्स केलं की सतीश हे सुद्धा देवाचंच आहे, कारण हे पण जगातलंच आहे. आणि त्यानंतर एका अवघड धड्यातून शिकावं लागलं की जेव्हा त्याची कॉमेडीची बुलेट ट्रेन या ठिकाणी निवड झाली, त्यावेळेला अ, दुसऱ्या किंवा तिसऱ्याच एपिसोडला त्याला एका ज्योतिषाचा रोल करावा लागला. आणि जेव्हा त्याचा शेवटचा एपिसोड झाला तेव्हा त्याला एका मांत्रिकाचा रोल करून म्हणजे त्याला गळ्यामध्ये त्या कवट्या वगैरे घालायला लागल्या. आणि त्यावेळेला आमच्या दोघांचंही अंतःकरण फार दुःखी झालं की दे बाबा आम्हाला सोप्या शब्दांमध्ये जेव्हा मार्गदर्शन करत होता तेव्हा आम्ही तो आमचा हट्टीपणा सोडला नाही. आणि कशी सैतानाने वचनातून फसवणूक केली की ते एकच वचन समोर आलं. तर मला वाटतं की याच्यावरती तू अधिक मार्गदर्शन जर उद्या करू शकलीस की तो भेद कसा ओळखावा की दृष्टांत, स्वप्न कुठली देवाकडून आहेत किंवा कुठली सैतानाकडून आहेत, ते जर तू करू शकलीस तर मला आणि आपल्या इतर बहीण भावांना देखील फार मदत होईल. कारण अनेक वेळेला सैतान फार फसवणूक करतो. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. फार सुंदरशी साक्ष आहे प्रियांनो की जीवनामध्ये आपणाला असे प्रसंग येतात आणि आपल्या मनामध्ये जे असतं ना, मग दुष्ट आपणाला तेच दाखवून आणि एकच वचन, जसं आपण इयोबाचा 4थ्या अध्यायामध्ये वाचलो, जेव्हा सुरुवात सैतानाने केली ना, त्या दुरात्म्याने जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो काय म्हणाला, देवाच्या वचनाला धरूनच म्हणाला की मर्त्य मनुष्य ईश्वरासमोर धार्मिक ठरेल काय, मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्या समोर शुद्ध ठरेल काय, है ना. जसं आपली बहीण नीता यांनी म्हटलं, जेव्हा दुरात्म्यांकडून, सैतानाकडून आपली भुलवणूक केली जाते ना, तेव्हा देवाचं वचन घेऊन केली जाते. म्हणून तुम्हाला आणि मला वचनाचं पूर्ण ज्ञान, देवाच्या वचनाचं प्रकटीकरण असणं गरजेचं आहे. जर मी देवाकडे काही मागत आहे ते देवाच्या इच्छेला धरून आहे का प्रियान? जी गोष्ट मला देव करायला सांगत आहे, मी देवाकडे ते मागितलं आणि कदाचित मला ते वचनाद्वारे असं मिळालं की मी ती केली पाहिजे. पण त्याची परीक्षा करून पहा, ती खरोखर देवाला संतोषविणारी आहे की नाही. आणि जसं आपली बहीण नीता यांनी विनंती केलेली आहे, आपण जरूर याविषयी की जे दृष्टांत, जी स्वप्ने येतात ती खरोखर देवाकडून, देवाच्या आत्म्याकडून आहे. कारण कधी कधी वचनामध्ये लिहिलेलं आहे, सैतान सुद्धा काय करतो, दिव्य दूताचं रूप घेऊन आपणाला फसविण्याचा प्रयत्न करतो, कारण तो युगाच्या आरंभापासून ठकविणारा आहे. म्हणून तुम्ही आणि मी अलर्ट राहणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आपण एक दिवस जरूर त्याच्यावर सेशन घेऊ की येस संदेश. 5 मिनिटं घेतो. हालेलुया. मी विनंती करतो कोणीतरी वचन वाचा. आपण हा संदर्भ बरेचदा घेतलेला आहे, पण मला वाटतं सगळ्यांसाठी अगदी प्रॅक्टिकल आणि महत्वाचं वचन आहे. पहिले राजे याचा 22वा अध्याय आणि वचन 19 पासून वचन 25 कोणीतरी वाचा. पहिले राजे 22, 19 ते 25. मिखाय म्हणाला, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीत पडले. परमेश्वर म्हणाला, अहाबाला असा कोण मोह घालील की तो रामोत गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल. तेव्हा कोणी असे कोणी तसे म्हटले. त्यावेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी त्याला मोह घालतो. परमेश्वराने विचारले, कसा? तो म्हणाला, मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्टांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईल. परमेश्वर म्हणाला, तू त्याला मोह घालशील, जा, तुझ्याकडून हे होईल तसेच कर. तर पहा, परमेश्वराने तुझ्या ह्या सर्व संदेष्टांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचारवला आहे. तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे. तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया मिखायाजवळ गेला आणि त्याच्या तोंडात मारून त्याला विचारले, परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलायला कोठून गेला?
मिखाय त्याला म्हणाला, तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल. मग इस्रायलाचा राजा म्हणाला, नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे मिखायला माघारी घेऊन जा आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, या मनुष्याला बंदीत टाका व मी परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या. मिखाय म्हणाला, तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्याद्वारे बोललाच नाही. तो म्हणाला, लोक हो, तुम्ही सर्व हे ऐका. आमेन. बस थँक्यू नीता. फार सुंदर वचन आहे प्रियानो. काय झालं होतं की अहाब राजा जो परमेश्वराची आज्ञा न पाळणार होता, भयंकर असा पातकी राजा होता, ज्याने परमेश्वराविरुद्ध अनेकदा पातकच केलं, मध्ये थोडा काळ फक्त पश्चाताप केला, पण पापी राजा होता. आणि तो जेव्हा लढाईत चालला होता त्याला मदत करण्यासाठी यहुदाचा राजा होता जो धार्मिक होता, यहोशाफाट. तो म्हणाला, आपण लढाईला जायच्या आधी देवाचं वचन, देव खरोखर आपल्याला पाठवतोय की नाही, देवाची इच्छा काय जाणून घेऊया. आणि त्या प्रसंगी काय झालं, अहाब राजाने देवाच्या म्हणजे आपल्या परमेश्वराच्या यहोवाच्या नावाने संदेश सांगणाऱ्या 400 संदेश त्यांना बोलवलं. कुठले परकीय दैवतांचे संदेश नव्हते, आपल्याच देवाचे संदेश होते. ज्यांचा प्रमुख होता कनानाचा पुत्र सिदकिया. त्याने काय केलं, लोखंडी शिंग करून आणले. तो म्हणाला, या शिंगांप्रमाणे तू अरामी लोकांस हुंदडून त्यांचा नाश करशील, लढाईला जा, यशस्वी हो. हालेलुया. 400 संदेश ते गात होते. यहुदाचा राजा यहोशाफाट देवाला भिवून वागणार होता. त्याला कळालं की हे संदेश ते कदाचित देवाचं वचन नाही सांगत आहेत, काहीतरी वेगळं सांगतात. तो म्हणाला, देवाला भिवून वागणार असा कोणी संदेष्ट आहे का? मग अहाब राजा म्हणाला, इकडे आहे एक संदेष्ट असा आहे जो मला माहितीये की खरं बोलतो, देवाने सांगितलं तो बोलतो, त्याला देवाचं वचन प्रकट होतं, पण मला त्याचा संदेश आवडत नाही, कारण तो नेहमी मला प्रतिकूल असंच बोलतो. का प्रतिकूल बोलतो? कारण अहाब राजा देवाला प्रतिकूल गोष्टी करणारा होता, म्हणून तो संदेश प्रतिकूल सांगायचा. मग यहोशाफाट म्हणाला, राजांनी असं बोलू नये, त्याला बोलू नका. मग जेव्हा तो आला तेव्हा मिखायला त्याने विचारलं की काय होणार. मिखाय म्हणाला, ठीक आहे राजा, तू जा, यशस्वी होशील. मग अहाब राजा म्हणाला, मी तुला शपथ घालून सांगतो, देवाने तुला सांगितलं ते खरं सांग. मग खरं सांगितलं. हालेलुया. मिखायाने वचनामध्ये आपण आता वाचलं की त्याने सांगितलं की परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झाला, त्याच्या उजव्या डावीकडे देवदूत आहेत, असं मला दृष्टीस पडलं. आणि परमेश्वराने विचारलं, माझ्या विरोधात पातक करणारा, बंड करणारा हा अहाब राजा नाश पावावा म्हणून त्याच्या संदेष्टांच्या मुखामध्ये खोटं वचन कोण घालील? कोण घालतं प्रियानो खोटं? आपण एवढी वर्ष अभ्यास केला, आपण जाणतो परमेश्वराकडे प्रियानो केवळ सत्य आहे. प्रभू येशूने म्हटलंय काय, मार्ग, सत्य व जीवन मीच. लबाड आणि लबाडीचा बाप सैतान आणि त्याला अनुसरणारे, देवाविरोधात बंड केलेले ते सैतानाबरोबरचे दुरात्मा, हे खोटं बोलतात. आणि तसाच एक खोटं बोलणारा दुरात्मा परमेश्वराकडून गेला आणि त्या 400 संदेष्टांमध्ये संचारला. आता प्रश्न आहे की तो 400 संदेष्टांमध्ये दुरात्मा कसा संचारला? कारण मुळात ते 400 संदेष्टे जे स्वतःला धार्मिक समजत होते, ज्यांचा प्रमुख कनानाचा पुत्र सिदकिया होता, हे देवाच्या आज्ञेप्रमाणे न करणार, जगी गोष्टी बघणार. हालेलुया. ही टेस्ट आहे प्रियानो, ही परीक्षा आहे. हे आपण सुद्धा करणं महत्वाचं. कारण ते 400 संदेश त्यांच्या मुखात तो असत्य वदवणारा आत्म्याने असत्य दृष्टांत घातला. त्यांना दिसलं की अरामाच्या सैन्याला पळवून लावेल. त्यांना खरोखर दृष्टांत हा झाला प्रिय. आणि म्हणून जेव्हा मिखायाने खरा संदेश सांगितला तेव्हा कनानाच्या पुत्र सिदकियाने काय केलं, तो मिखायाकडे गेला, त्याच्या थोबाडीत मारला आणि काय म्हणाला, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला कधी गेला? आणि मिखाया त्याला म्हणाला की जेव्हा आरामी लोक जो इस्रायलाचा पराभव करशील आणि तू भीतीने आपल्या घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल. आणि खरं बोलण्याचं मिखायाला काय पारितोषिक मिळालं प्रिय? आपण अभ्यास केलाय, वचनामध्ये लिहिलेलं आहे की मिखायाला कारागृहात डांबण्यात आलं, त्याला जेवण देण्याची व्यवस्था केली, पण अहाब राजा म्हणाला, मी येईपर्यंत त्याला कारागृहात ठेवा, याला जेलमध्ये टाका. हालेलुया. तुम्ही आणि मी याची पडताळणी करू. अनेक वचन आहेत प्रियानो, जर संदर्भ घेत बसलो तर भरपूर आहेत, पण मी पुन्हा एकदा तेच गोष्ट सारांश रूपाने सांगू इच्छितो, अत्यंत महत्वाची आहे सगळ्यांसाठी प्रियानो. मी आभार मानतो नीताने हा प्रश्न उचलला. दुष्ट येतो प्रियानो, आपल्या कानाशी लागतो, खोटं बोलतो, पण कानाशी केव्हा लागतो, जेव्हा आपलं कुंपण मजबूत नसतं.
जेव्हा आपण हट्ट करतो, जेव्हा आपण लक्षात घ्या, लोक म्हणतात ना, आम्हाला कळत नाही देवाची इच्छा काय, आम्ही हा जॉब घेऊ की ते काम करू, आम्ही घर बांधू की नको बांधू, आम्ही ह्या मुलीशी लग्न करू की त्या मुलाला बॉयफ्रेंड बनवू, आम्ही इकडे जाऊ की तिकडे जाऊ, या मंडळीचे सदस्य बनू की त्या मंडळीचे सदस्य बनू. अहो, आम्हाला देवाची इच्छा कळत नाही. देवाची इच्छा स्पष्ट आहे प्रियानो, ती बदलत नाही. आपल्या बहिणीने जर सांगितलं, सगळं काही देवाला तुम्हाला मला जे काही सांगायचं आहे ना, ते सगळं लिहिलेलं आहे. देव तुमच्या माझ्याशी बोलतो, आणि जरी समजा काही समजलं नाही तर ते प्रकट करून देणारा, सोपं करून सांगणारा देवाचा पवित्र आत्मा आपल्या कानाशी येतो प्रिया, आपल्याशी बोलतो. आपल्याला फक्त एवढं करायचं, आपल्याला आपलं मन कठीण ठेवायचं नाही. एखादी बातमी आपल्याला जाणवली की होई मला प्रतिकूल आहे, मला अनुकूल नाहीये, या बातमीमुळे आज माझी इच्छा जी आहे, आज मला जी मुलगी आवडते हिच्याशी परमेश्वर म्हणतो हिच्याशी विवाह करू नको, त्या नात्यात जाऊ नको. आज मला जे काम आवडतं परमेश्वर म्हणतो हे काम करू नको, मी तुझ्यासाठी याच्यापेक्षा उत्तम ठेवलेलं आहे. आज हे घर बांधू नको, तुझ्यासाठी मी मोठा महाल ठेवलेला आहे. आज ही गोष्ट घेऊ नको, मी तुझ्यासाठी उत्तम पारितोषिक ठेवलेलं आहे. तेव्हा आपण ती बातमी त्या क्षणासाठी आपल्याला दुःख देणारी असली, कठीण वाटत असली, तरी ती मान्य करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि मग प्रियानो, परमेश्वराचं मोठं कार्य आपल्या जीवनात होतं. सत्य बदलणारा संदेश लक्षात घ्या प्रियानो, आपली परीक्षा परमेश्वर यासाठी होऊ देतो की त्या परीक्षेतून, कसोटीतून उतरल्याने आपल्यामध्ये धीर, विश्वास बळकट व्हावा. म्हणून तुमच्या माझ्या प्रभूला सुद्धा अरण्यात त्या परीक्षेतून जावं लागलं प्रियानो. तुमच्या माझ्यासाठी तो कित्ता आहे, धडा आहे. दुष्ट कसा आला, पुन्हा एकदा आपण अभ्यास केला, वचनातून फसवलं, अर्ध सत्य अर्ध खोटं. तसंच बरेचसे आजही आहे, मी स्पष्ट बोलतो, बरेचसे देवाचे संदेश येऊन तुमच्या घरी येऊन बोलतील की हो देवाचा फार आशीर्वाद मिळणार आहे मोठा, तुम्ही हे करा, हे काम घ्या, देव तुमच्या बरोबर आहे. 400 लोक, लक्षात घ्या, तेव्हा पण होतं आजही होतं, 400 लोक. पण त्याची परीक्षा कशी आहे की ते जर ह्यामध्ये नाहीये, ह्याच्या विरोधात बोलताय, तर तो आत्मा देवाकडून नाही. आपण समजायचं, आपण शहाणी व्हायचं. आणि एखादा व्यक्ती असेल जो तुम्हाला वाटेल की बाबा फार मोठा देवाचा बायबल स्टडी मध्ये करणारा नाहीये, फार वचनाचा अभ्यास केला नाहीये, पण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये कार्य करतो, जर तुम्हाला कळणार प्रिय. प्रतिकूल बातमी असेल पण ती देवाच्या वचनाला धरून असेल, तुम्ही ती ऐकावी, मी ती ऐका, आपण सगळ्यांनी ते ऐकायला शिकूया, प्रार्थना करूया त्याच्यावर. मग देवाचा आत्मा, जेव्हा आपण देवाचं ऐकतो प्रियानो, देवाची गोष्ट मान्य करतो, तेव्हा देवाचं मोठं कार्य होतं. योसेफ जो 12 वर्ष तुरुंगात होता, तर तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचे भाऊ त्याला भेटायला आले, तेव्हा योसेफ म्हणाला की मला आता कळलं, मी तुरुंगात गेलो, मला खड्ड्यात टाकण्यात आलं, मी दास म्हणून विकण्यात गेलो, माझ्याबरोबर सगळ्या वाईट गोष्टी झाल्या, या देवाने त्याच्या गौरवासाठी करून आणल्या. हालेलुया. योसेफ जर त्या पोटिफराच्या स्त्रीबरोबर त्याने व्यभिचार केला असता, तर योसेफाचं जीवन प्रियानो पुढे एवढं आशीर्वादित झालं नसतं. योसेफ देवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादासाठी थांबला. आपण हे शिकूया प्रिया. आजच मी स्तोत्रसहितामध्ये एक वचन वाचलं, प्रतीक्षा कर, शांतपणे स्वस्थ राहा, खंबीर हो, देवाच्या सुटकेची प्रतीक्षा. आपण ती प्रतीक्षा करायला शिकू. हालेलुया. इथून पुढची वेळ आपले बंधू सचिन यांच्या. थँक्यू दादा, अतिशय छान रीतीने तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. खरंच आपण हा मान आपल्या अंतःकरणात पेरून ठेवूया, कारण की त्याची कापणी नंतर आपण त्याची करू शकतो. दीदींचाही मी ख्रिस्तानामध्ये आभार मानतो. तुम्हा दोघांनाही परमेश्वर पित्यानं अधिक आशीर्वादित करा असं मी परमेश्वराने मागतो. इथून पुढची वेळ आहे आपण प्रभू शिकलेली प्रार्थना व या रात्री आपण गीत गाऊन आपण प्रार्थनेची समाप्त करूया. हे आमच्या पवित्र पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रक्षेबा कर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून राज्य, सामर्थ्य आणि बळ सर्व काय या रात्री ईश्वरा तुझा सांभाळ आयुष्य राहिता करावा प्रतिभा आमेन.
थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. बाय, गुड नाईट. Praise Lord. थँक्यू दीदी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जय मसीह की. काय अदू हालेलुया, जय मसीह. गुड नाईट.